गाइस वेलकम टू माय चॅनल. सो आज आमचं अचानक ठरलेलं आहे ट्रिपला जायचं. खूप दिवस म्हणजे झाले की आम्ही ठरवतच होतो की कधी जाणार आहे आणि आज आम्ही चाललो आहे फिरायला. माहीत नाही कुठे चाललो पण चाललो आहे. आता गाडी जिथे जाईल तिथे आम्ही जाऊ. गाडीवर नको टाक, टायर इथं फेकून आणणार आहे. हां फेक. Guys, we are going to where I don't know, but we are going. बघा किती शॉपिंग केलं आम्ही. मॉलमध्ये आलो, सगळी शॉपिंग केली. बघा डीमार्टला आलेलो आणि इथं निघालो. पाऊस आला डंग. आम्ही घरात बोलते, गाडीत जेवतोय, घरात जेवतोय. घरातलं रेडी. हाय हाय. ताट नीट पकडा. नाही आम्ही चिकन खातो आहे. चांगली डॅडीला ओळबी पण आहे आणि चिकन मटन. डॅडीला सांगते आणि स्वतः खात्या. का ना बाईला जाम भूक लागलेली, डॅडीला जास्तच. मला नाही बाया भूकल्या. नंतर जेवणार ना आता. कांदा. अरे हो ना, लग्नात ते कसं ते इकडं म्हणजे खाऊ नका तुम्ही. काय फरक पडतो तुला? खा तू. अभी मे भी खाते काय. गाईस जेवायला या. गाईस जेवायला या, आपला डब्बा घेऊन. पाऊस खूप पडतो तर आम्ही चहा मागवलेला आहे. अमृतुल्य चहा. सर्वांनी चहा प्यायला द्या. चल बाई चल द्या सर्वांना. का मी पितो चहा. घे बाई बिस्किट पण घे. दीदी तुला चहा नको का? तू ब्लॉगर काढ. काही 9:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरला. आता आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसलेलो आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. आम्ही कोल्हापूरला स्टे करतोय आणि उद्या काय माहिती कुठे जाणार आहे. आमचं चाललंय गोवा, पणजी गोवा, कलिंगूड, ताडकर्ली. गुड नाईट, बाय बाय. उद्या भेटूया. गाईज गुड मॉर्निंग. तर आता आम्ही उठलेलो आहोत आणि आता आम्ही रूम लिव्ह करतोय आणि आम्ही निघालो आता. अरे थांब. आता निघूया आपण. गाईज आता आम्ही निघालेलो आहोत. कोल्हापूर सोडलेला आहे. आता आम्ही चाललो मालवणला. कटवडा आणि वडापाव. कोल्हापूरमध्ये कसं भेटतो वडापाव. मौसम बघा काही जाम पाऊस सकाळपासून रात्रीपासून अजूनपर्यंत पाऊसच पडतोय. मस्त हवा सुटले आणि कंटिन्यूस नॉनस्टॉप पाऊस आहे. एंडपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि आज आमचं सेकंड डे आहे आणि आता मी कोल्हापूर सोडलेला आहे. पाटलाचा वाडा. लोकेशन काय आहे काय माहित, अननोन. आता आम्ही चाललो गोव्याला आणि दुपार झालेली. नाश्ता करून आता जेवायला आलो. पाटलाचा वाडा. रात्रीपासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. पाऊस इकडे कधी थांबत.
2,000 years later. So guys, we finally arrived in villa. Look at this place, it's amazing. Hello guys. So finally कौन सा बदल रही है खड़े एकदम मस्त एकदम जस्ट वेट एंड वॉच एंड खाना बनाया हम लोग ने आणि खूप जोरात पाऊस पडते तो त्यामुळे बीचचं आमचं सगळं काय कॅन्सल झालेलं आहे बीच आणि स्पोर्ट्स आम्हाला करायचं होतं बीच वरती बट ये भांडी घासून दे गो व्हाइट पहनने का ये बहुत ही चलो गाइस रामेन बनाना है मैगी नहीं बनवाते रामेन बनाते वो ये वाला है ना इसमें पहले पानी भरने का फिर उसमें डालने का ऐसा एस्थेटिक थोड़ा सा लगेगा एस्थेटिक किमची पहिल्यांदा खाते किमची बोला गए 2 मसाले आहेत So guys, we finally made it. Ramen noodles. मी आली सगळं सामान गाईज हे बघा KFCचं चिकन आहे आणि हा प्रॉन्स आणि हा ड्राय चिकन आणि इकडे चिकन करी आहे राईस आहे आणि आता बघा खायला बसले आपल्या अजून स्कोप देईल हॅलो गाईज गुड इव्हनिंग
तर आता आम्ही चाललोय बीचवर. बघा आता मम्मी चेंज करते. नको मम्मी, वो बरोबर आहे मम्मी सफेद मम्मी विचारते तुला काय वाटतं ते घाल. आम्हाला विचारतो. नंतर आम्हाला माझा नवरा चाललो क्रूजला. क्रूज में जा रहा है अभी. गाईस बघा किती पाऊस आला. आता आम्ही आलो बीचवर आणि एवढा पाऊस आहे की आम्ही कुठे पण घुसलो तिथे दिसेल. Years later. आम्ही आलो क्रूज बुकिंग करायला. 3 दिवस झाले गाईस क्रूज इकडे बंद आहेत आणि आज फायनली लकीली क्रूज चालू झालेली आहे. बीचवर गेलेलो आणि एवढी जोरात हवा सुटली, एवढा जोरात पाऊस, पूर्ण मजाची वाट लावली. मॅचिंग मॅचिंग घालतात. नवऱ्याने प्रेमाने आणले आजच आणलं. रागाने आणले घाल. मम्मीने आता घालत. हा ना मम्मीला कुठला हम दो दिल. एवढा पैसा आहे तरी पण ठेवणार कुठे एवढा ठेवणार कुठे तुम्ही? ठेवायला आहे एक मनुष्य माझा. ग्लास घेतला आता आम्ही निघालो क्रूजला. कशी रेडी झालेले आहेत. मॅचिंग गेलेली आहे. व्हाईट दुपारी पण मॅचिंग गेलेली होती आणि आता पण आमचं प्रेमच तेवढं आहे. बापरे काही खरं नाही. खूप वेळ झालाय आणि आता 8 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत. डॅडीने काय गाडी बघवले. पोचलो फायनली. खुशी काय असतो दाखव मम्मी. मम्मी माझं साडे खुशी काय उतरा आता डायरेक्ट रडायचं असं नाही. एवढी लाईन लागलेली आहे. आता आम्ही फायनली क्रूजमध्ये आलेलो आहोत आणि बरोबर टायमावर आलो.
स्टार्टर आहे रोजचा. काहीच आमचं फोटोशूट झालं वरती खरंच. क्रूज हलते तर असं वाटतं पिले आणि मी तर अशी एकदम बेवडी वाटते पिले आणि आपण असं चालतोय. आम्ही तर वरती आलोय. कुठे बिग डॅडी फेमस फॅमिली साठी मस्त आहे. आम्ही जेवायला बसलो. भाईला पनीर आणायला. बघा किती हलते. जागेवर आलेलो आहे. थोड्या वेळाने आता शिफ्टच्या जागेवर जाणार आम्ही. तिथे आता व्यवस्थित गाडी पण पार्किंग केलेली आहे. आता आमचं टायमिंग क्रूजचं संपलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही निघालो घरी. गाडीच्या वरून गेला मोर उडत. भाई पर्स घे ना. उडून गेला तो गाडीवर. आंबे पडले खराब आहेत मम्मी. ए बाई इथे एक पडलंय चांगला आहे तो शेत. नाही यो काय यो बाई यो रेडी रेडी यो बघा यो इथे इथे रेडी. सगळं फ्रुट्स भेटतात आम्हाला. मम्मीने आंबा लगेच कापलं. काही जे बघा रस्त्यावरती फणस पडलेला. झाडात फ्रेश फ्रेश एकदम फ्रेश पण एकदम पिकले. याला बोलतात पिकनिक. मग या आंबे खायला कोकणाचे आंबे. हे बघा गाईस डॅडींना 2 आंबे भेटलेले. मम्मी 2 पण चांगले भेटले. तोडले का? नाही खाली पडले. ते राहू द्या. हे कापा मम्मी. हे तुटले दे. एक नंबर. एक सोड. कच्चा आंबा होता. कच्चा नाही. अरे ते आंबेच खाणार. हा हा एक नंबर. आंबा इथपर्यंत कधी एक नंबर ना. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल. नो इंजेक्शन. नो इंजेक्शन आहे ना. असा ताजा ताजा पिकवले.
परफेक्ट. खा ना मग. वड्यासारखे आहे. मम्मीला पण घ्या. टेस्ट करून बघ. एडी मम्मीला पण घ्या मग. काय ना काय खाली पडलेलं आहे बघ, इथून सोडलं खाली पडलेला. ट्रस्ट इश्यूज म्हणून सोडत नव्हतं. या एक चहा पडेल, चहा पडेल. लॉलीपॉप खातात जसे. हे बघा रसबी. काय गुड इव्हनिंग गाईज. तर बघा किती पाऊस पडतोय जोरात आणि बॉल काय अजिबात दिसत नाही काय समोरचा. ड्रायव्हर साहेब हालत खराब झालेली आहे ड्रायव्हर साहेबांची गाडी चालवून चालवून. तरी हार मानलेली नाहीये. सकाळी 7ला आपण बसलो गाडीत. किती वाजले आणि आता 9:30. एवढा वेळ त्यांनी ड्रायव्हिंग केली. क्लॅप क्लॅप बी क्लॅप. कारण ट्रॅफिक एवढी होती. पुण्याला जवळजवळ 3-4 तास ट्रॅफिक जास्त होती, त्याच्यामुळे जास्त थकवा आल्यासारखं वाटतोय. ट्रॅफिकच भरपूर होती म्हणजे अजूनपर्यंत आहेच. इथं चाल पुण्यामध्ये आणि त्याच्या अगोदर एवढी ट्रॅफिक होती का गाडी थांबून थांबून चालायचं. आणि क्लच दाबून दाबून डॅडींचा गुडघा दुखतोय कारण सतत. पण डॅडीना हॉटेलचं हा ना. पडले. आम्हाला स्टे करायचा होता डॅडींचा धंदा. पण हॉटेलवर कोण नाही तर बोलतो नाही जायचंय. आणि येताना पण आम्ही येत नव्हतो तरी नाही चला फिरायला जबरदस्ती. तुम्ही आता निघत असाल तर नका येऊ. खूप पाऊस आहे आणि ऍक्सिडेंट पण खूप होतात. जवळजवळ आम्ही 7 ते 8 ऍक्सिडेंट बघितले. क्रूज पण आम्हाला लकीली भेटली आणि आमच्या नशिबात होती ना. सगळीकडे बंद आहेत. वादळ वारा आला होता. फ्लड आणि गव्हर्नमेंट मेसेज पण आलेला की बाहेर निघू नका. तरी आम्ही निघलो आणि मस्त मज्जा केली. पण खूप मजा केली. तर डॅडीचा थँक्यू आम्हाला या ट्रिपला नेल्याबद्दल. आता याच्यापेक्षा अजून भारीवाले ट्रिपला घेऊन जा. लाईक करा, ब्लॉगला कमेंट सुद्धा करा की आमचं ब्लॉग कसं झालेलं आहे. आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन वरती क्लिक करा. बाय बाय.